नामसन कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नामावर या ठिकाणी चालू असलेला आपला हा साई सच्चरित्र पारायण सोहळा। या पारायण सोहळ्याचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा आपल्या राहुरी तालुक्याचं भूषण, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण संजयजी महाराज शेटे, बुबळेश्वर देवस्थान कनगर यांनी या ठिकाणी येऊन अगदी नामाचं महत्व आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे अगदी सुंदररित्या महाराजांनी या ठिकाणी नव्या पिढीला एक जाता जाता चांगला संदेश दिला की आपल्या जीवनामध्ये मोबाईलचा वापर किती करायचा। खरं सांगायचं म्हणजे महाराज फार मोलाचं वाक्य तुम्ही या ठिकाणी वापरलेलं आहे। आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी अतिरेक होत असतात आणि त्या अतिरेक होत असताना आपण कुठंतरी सावध झालं पाहिजे। समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आपण फिरतोय, त्याचे परिणाम आपल्याला चालू घडीला दिसत आहेत। जेवढा विज्ञान पुढे चाललंय तेवढा माणूस अधोगतीकडे चाललेला आहे आणि म्हणून कुठेतरी माणसानं सावध झालं पाहिजे। माणसं प्रवचनाला आले तरी मोबाईल पाहतात, ही फार मोठी शोकांतिका आहे। जिथं आपलं हित आहे त्या हिताच्या ठिकाणी माणूस झोपलेला आहे आणि अहिताच्या ठिकाणी माणूस जागा आहे आणि म्हणून या माणसाला जागवण्याचं काम आपल्या सर्व या ठिकाणी हरिभक्त करत आहात। त्यामध्ये हा चौथे परिवार, या पंचक्रोशीतील सर्व भाविकांना सोपे पायवाट या ठिकाणी या मंडळीने केलेली आहे। वास्तविक महाराज आता बोलले की तुकोबारायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा संबंध महाराष्ट्रभर चालू आहे। त्यामध्ये आपल्या राहुरी तालुक्यातून खऱ्या अर्थानं संजयजी महाराजांनी पुढाकार घेऊन ज्या तुकोबारायांनी जो गाथा जिथे लिहिला असा भंडारा डोंगर, त्या भंडारा डोंगरावर राहुरी तालुक्याच्या वतीनं तुकोबारायांचा गाथा पारायण सोहळा या ठिकाणी केलेला आहे। मला असं वाटतं राहुरी तालुक्याचं भूषण म्हणून आपण त्या ठिकाणी तो केला। आम्ही तुमचे सर्वांचे या ठिकाणी ऋणी आहोत। महाराजांकरता सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या। ज्या तुकोबारायांचे आपल्यावर उपकार आहेत, बाप ना करी ऐसी माय, आई वडील एवढे उपकार करू शकत नाही एवढे तुकोबारायांनी आपल्यावर उपकार केलेत, साईबाबांना आपल्यावर उपकार केलेत आहेत आणि मग त्यांच्या ऋणातून काहीतरी उतराई होण्याकरता आपण कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे। म्हणून महाराजांनी त्याही भंडाऱ्या डोंगरावर आमची एक सेवा, पहिल्याच दिवसाची मला वाटतं सेवा महाराजांनी त्या ठिकाणी दिली। मी महाराजांचे या ठिकाणी आभार मानतो। या ठिकाणी पहिल्याच दिवशी येऊन नामपर चिंतन महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे। महाराजांचं संतपूजन या ठिकाणी महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांचे भाचे जावई, खऱ्या अर्थानं त्यांची भाची आपल्या फॅक्टरीवर या ठिकाणी राहिला आहे। त्या ठिकाणी तो काळे परिवार, त्यामध्ये आमचे भाचे जावई श्री राहुल बद्रीनाथ पाटील काळे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थात या ठिकाणी कैलासवासी बद्रीनाथ पाटील काळे सोनई गडाख साहेबांचे पिये होते। 1 वर्षापूर्वी त्यांचं जाणं झालं। त्यांच्या पित्यर्थ, त्यांच्या स्मरणार्थात राहुल भाऊंनी या ठिकाणी महाराजांचं संतपूजन या ठिकाणी स्वीकारलं होतं। मी राहुल भाऊंना या ठिकाणी विनंती करतो की आपण महाराजांचं संतपूजन या ठिकाणी करायचं आहे। श्रामपूर कोर्टामध्ये अधिकारी आहेत। सहज मामांच्या वस्तीवर आम्ही आलो आणि आल्यानंतर त्यांनी विचारलं की हा नाम सप्ताह चालू आहे, मला एखादी सेवा भेटेल का। त्यावेळेस जवळजवळ आमच्या पंक्ती गेलेल्या होत्या। हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। पंक्ती गेलेल्या आहेत, नाश्ता गेलेला, व्हायचं काय। तर मग राहुल भाऊंनी सांगितलं की मला एक संतपूजन द्या आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी संतपूजन दिलेलं आहे। मी आपल्या चौथे परिवाराच्या वतीनं, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी राहुल भाऊंचे आभार मानतो आणि राहुल भाऊंना या ठिकाणी विनंती आहे की आपण महाराजांच्या हस्ते आपला श्रीफळ या ठिकाणी स्वीकारायचा आहे। या त्याचप्रमाणे सकाळी ज्यांनी या ठिकाणी आपल्याला नाश्ता दिलेला आहे असे श्री बाळासाहेब त्र्यंबक मोरे
यांना या ठिकाणी विनंती आहे की आपण महाराजांच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ प्रसाद घेऊन जायचा आहे. चला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. त्यानंतर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या प्रेमळ व्यक्तिमत्व महंत उद्धवजी महाराज भक्त परिवारातील आदरणीय श्री बाबासाहेब केशव चोथे, खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थात केशवदादांच्या स्मरणार्थात या ठिकाणी ही अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे. केशवदादांचा परिचय द्यायचा म्हणला तर महाराज आयुष्यभर ज्या माणसानं आपल्या खांद्यावर विणा घेतला आणि शेवटच्या क्षणापर्यंत खांद्यावरच विणा घेऊन विण्याची सेवा ज्यांनी केली. काल परवा महंत उद्धवजी महाराजांनी सांगितलं की आपल्याला कोणाच्या तरी खांद्यावर जायचं ना, त्याच्या आधी आपण खांद्यावर विणा घ्यावा, की कोणाच्या तरी खांद्यावर गेलेली सफलता होती. आणि म्हणून मला असं वाटतं जायच्या अगोदर आपण खऱ्या अर्थानं खांद्यावर विणा घ्यावा. ती सेवा केशवदादांनी केली. त्यांचे चिरंजीव नातू, त्यांचा पूर्ण परिवार या ठिकाणी आजचं अन्नदान करतायत. या ठिकाणी आमचे गणेश भाऊ हे श्रीफळ घेत आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवा सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. हे बघा, या ठिकाणी कार्यक्रम संपला, आरती होईल. पण त्याच्या अगोदर एक सूचना आहे की आज आपल्या देवळेली गावातील ग्रामदैवत खंडोबा महाराजांची यात्रा आहे. यात्रा निमित्तानं आज दिवसभर प्रत्येकाच्या मागं गडबड होती. संध्याकाळी काहींना यात्रेला जायचंय, काही आज नव्याची पुनव पौर्णिमा असल्यामुळं प्रत्येकाच्या घरी उपास करू होते. मग कुणाला पारायणाला बसता आलं नाही. पण पारायणाचा नियम असा आहे की आपण 2 दिवस, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी, 6व्या दिवशी जरी बसलो तरी त्याच्यामध्ये काय अडचण नाही. जे आधीचे जे असणारे अध्याय झालेले आहेत ते आपण घरी आपल्या सवडीवर जरी वाचले तरी त्याच्यामध्ये काही दोष आपल्याला लागत नाही. आणि म्हणून नव्यानं जर कुणाला पारायणाला बसायचं असेल, जवळजवळ आपल्याकडं 30-35 वाचक झालेले आहेत. 36 वाचक, त्या वाचकांकरता आपण टाळ्या एकदा वाजवल्या पाहिजे. कारण हा सप्ताह करायचा म्हणजे याचं मुख्य म्हणजे पारायण. जी माणसं पारायणाला बसली, कीर्तन, प्रवचन, अन्नदान हे होतच राहणार आहे. पण याचा मूळ गाभा म्हणजे पारायणार्थी. आणि ते पारायणाला जर माणसं बसले तर या कार्यक्रमाला पारायण सोहळा म्हणता येईल. आबासाहेब मामा, आणि जर पारायणालाच लोक बसले नाही तर पारायण सोहळा कसा म्हणता येईल? आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या घरातून एक एक प्रतिनिधी म्हणून साईबाबांचं साई चरित्र पारायण सोहळा आपल्या जवळ आहे. आणि म्हणून या ठिकाणी उद्यापासून ज्यांना कुणाला बसायचंय, ज्यांना बसता येत नसेल, गुडघ्याची व्याधी असेल, मामांनी खुर्च्याची व्यवस्था केलेली, खुर्चीवर बसून जरी आपण पारायण केलं तरी त्याच्यामध्ये काय वावगं होणार नाही. म्हणून पारायणाला सर्वांनी त्या ठिकाणी बसायचंय. या ठिकाणी आरती होईल आणि आरती झाल्यानंतर बाबासाहेब केशव पाटील चोथे आणि चोथे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी अन्नदान आहे. सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही अशी सर्वांना या ठिकाणी विनंती आहे. चोथे परिवाराच्या वतीनं मी पुनश्च ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांचे या ठिकाणी आभार मानतो. उद्या सकाळी पारायण 8 ते 12 या वेळेमध्ये होईल. त्यानंतर 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये हरिपाठ होईल. हरिपाठ झाल्यानंतर उद्या बरोबर 7 ते 8 या वेळेमध्ये आपल्या या कार्यक्रमाचे ज्येष्ठ मार्गदर्शक काकडान हरिपाठ ज्यांच्याकडे नेतृत्व आहे असे आदरणीय सुभाषजी महाराज विधाटे यांचं उद्या 7 ते 8 या वेळेमध्ये प्रवचन होईल. आणि प्रवचन झाल्यानंतर सर्वांना महाप्रसाद या ठिकाणी दिला जाईल. आणि म्हणून उद्याचे सर्वांनी याही कार्यक्रमाची सर्वांनी लाभ घ्यायचा. जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहायचं अशी सर्वांना या ठिकाणी विनंती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की. सर्व